ज्योतिष काउन्सिलिंगच्या वेळेला बरेच जण मला असा प्रश्न विचारतात, भाग्य महत्वाचं की कर्म? तर मित्रांनो, एका गावात राम नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. तो रोज सकाळी लवकर उठून शेती करायचा, घाम गाळायचा, पण त्याला म्हणावा तसा फायदा होत नव्हता. गावकरी त्याला हसून म्हणायचे, तुझ्या भाग्यातच नाही तर कर्म करून काय फायदा? एक दिवस रामाला वाटलं, आपणही भाग्याची वाट बघत राहू. त्याने काम करणं सोडलं, झाडाखाली बसून भाग्य उजळण्याची वाट पाहू लागला. काही दिवसांनी तिथून एक राजाचा मंत्री जात होता. त्याच्या घोड्याला काही लागलं म्हणून तो थांबला. झाडाखाली बसलेल्या रामाला पाहून त्याने विचारलं, तू इथे का बसलाय? रामाने सगळं सांगितलं. मंत्री हसला आणि म्हणाला, भाग्य त्या माणसाच्या दारात येतं जो मेहनतीने, कष्टाने, श्रमाने, कर्माने प्रथम भाग्याचे दार उघडतो. त्याने रामाला काही धनधान्य दिलं आणि सांगितलं, हे वापरून पुन्हा शेती कर, पण यावेळी मात्र मन लावून काम कर. रामाने पुन्हा मेहनत सुरू केली. हळूहळू त्याची शेती भरू लागली, उत्पन्न वाढलं. मित्रांनो, काही वर्षात तो यशस्वी शेतकरी झाला. तर मित्रांनो, भाग्य आहेच, पण ते फक्त त्या माणसाच्या पाठीचे असतं जो प्रामाणिकपणे कर्म करत असतो. कर्म केल्याशिवाय भाग्याचं दार उघडत नाही. उदाहरणार्थ, आपणास पाणी हवे असेल तर काय करतो? तर प्रथम बोर मारतो, म्हणजे प्रथम कर्माला प्राधान्य आलं. पाणी लागलं म्हणजे भाग्य. आणि मित्रांनो, पाणी लागल्यानंतरही पाणी वरती घेण्यासाठी मोटर बसवतो, म्हणजे परत कर्म आलं. म्हणजे भाग्याला महत्व आहेच, पण त्याहीपेक्षा 2 पटीने कर्माला जास्त महत्व आहे. म्हणजे जन्मकुंडलीत भाग्यशापेक्षाही लग्नेश, कर्मस्थान, दशमेश, दशमातील ग्रह, कारक ग्रह तसेच रवी, मंगळ, चंद्र हे पत्रिकेत छान स्थितीत असले पाहिजे, तरच तो भाग्याचे दार उघडू शकतो. आळशी माणूस भाग्याचे दार उघडू शकत नाही.